प्रश्न क्रमांक 1, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर ते उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ती बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती. ऑप्शन ए बरोबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 3, नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? तर नागालँडची राजधानी आहे कोहिमा. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? तर तो अंजी नदीवर उभारण्यात आलेला आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5, पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर त्याला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नाव देण्यात आलेले आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर तो होता तोरणा किल्ला. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7, भारताच्या संरक्षण सेना दलाचे प्रमुख कोण असतात? तर ते असतात राष्ट्रपती. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती असतात. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतात? तर ते ग्रामसेवक पाहत असतात. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रगोप्तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर ते दादाबाई नौरोजी यांनी सुरू केलेलं होतं. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर ते सर एल.एम. हुम यांच्या पुढाकाराने झालेली होती. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12, चौदार तळी सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला? तर हा सत्याग्रह केलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? तर बेरीबेरी हा आजार ब जीवनसत्वा अभावी होतो. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15, इन्सुलिन हे संप्रेरक कोणत्या अवयवातून निर्माण होते? तर इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या अवयवातून निर्माण होते. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही आहे? तर महाराष्ट्रातील नसलेलं आहे रणथंबोर. ऑप्शन बी बरोबर आहे. बाकीचे आहेत ते महाराष्ट्रातील आहेत. प्रश्न क्रमांक 17, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रात गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरामध्ये आहे? तर हे पुणे या शहरामध्ये आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबतच कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? तर ही इंद्रावती नदी महाराष्ट्रासोबत छत्तीसगड या राज्याच्या सीमेवर आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर ती रास बिहारी बोस यांनी केलेली होती. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा किती आहेत? तर त्या 34 आहेत. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22, कृष्णा व पंचगंगा नदींचा संगम कोठे होतो? तर तो नरसिंहवाडी या ठिकाणी होतो. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23, धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ते केले होते सरोजिनी नायडू यांनी. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर ते देवनागरी लिपीमध्ये केले जाते. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? ॲनिमिया हा आजार होतो. ऑप्शन सी बरोबर आहे. आहारामध्ये लोह कमी असल्यास ॲनिमिया नावाचा आजार होतो. प्रश्न क्रमांक 26, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर भांगडा हे पंजाब या राज्याचे नृत्य आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर राधानगरी धरण हे भोगावती नदीवर बांधण्यात आलेलं आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28, विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर 9 ऑगस्टला. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29, हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे? तर ती गुलगर्म या ठिकाणी आहे. ऑप्शन बी बरोबर आहे, गुलगर्म. प्रश्न क्रमांक 30,
जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? तर ते आहे ॲमेझॉन नदी. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? तर ती झालेली होती 15 ऑगस्ट 2007. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले? तर ते होते गार्डन चिली. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या पुस्तकाचे लेखक आहेत आनंद यादव. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34. रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांच्या रोग बीज पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात? तर 10 दिवसांच्या रोग बीज पोषण काळानंतर रुग्णामध्ये काय होतात? लक्षणे वाढीस लागतात. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35. कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? तर तो आहे पारस. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ती विलासराव साळुंके. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 37. प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38. भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क दिन किंवा हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही 1993 मध्ये झालेली होती. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39. भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलेला होता? तर भारतीय लष्कराने 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलेला होता. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. प्रश्न 40. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ते आहे हिरा. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 41. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ते आहे पंजाब राज्य. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42. रोम शहर कोणत्या नदीकाठी वसलेले? तर रोम शहर हे टायबर या नदीकाठी वसलेले. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43. फाल्मो अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते झारखंड राज्यामध्ये. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 44. कागदाचा शोध डॅश डॅश या देशामध्ये सर्वप्रथम लागला? तर ते चीन या देशामध्ये लागलेला होता. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 45. कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? तर त्यासाठी कोबाल्ट वापरतात. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 46. न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला होता? तर तो लावलेला होता जेम्स चांडविक. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 47. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? तर तो ग्रंथ आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 48. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार खालीलपैकी कोणत्या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते? तर ते आहे मॅग्नेटाइट. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 49. ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर ते आहेत प्रदीप. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 50. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते? तर 14 बँकांचे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 51. भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर तो तमिळनाडू राज्याचा नृत्य प्रकार आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 52. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ते मेघालय या राज्यामध्ये आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 53. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 54. वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? तर नॉट्समध्ये. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 55. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत आहे? तर ते इंग्रजी भाषेत आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 56. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? तर ते खान अब्दुल गफार खान यांना ओळखतो आपण. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 57. आझाद हिंद सेनेचे किंवा आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास कोणती नाव दिली होती? तर त्यांना त्यांनी शाहीद आणि स्वराज्य ही नावं दिलेली होती. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58.
बंगालची फाळणी खालीलपैकी कोणी केलेली होती? तर इथे केलेली होती लॉर्ड कर्झन यांनी. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 59. होम रूल लीगची स्थापना कोठे झालेली होती? तर ती झालेली होती अड्यार या ठिकाणी. ऑप्शन बी बरोबर आहे. आणि प्रश्न क्रमांक 60. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ती महात्मा फुले यांनी केलेली होती. ऑप्शन बी बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 60 प्रश्न पाहिलेले आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.